नागपूर महानगरपालिकेतर्फे भांडेवाडी डंपिंग यार्ड परिसरात सीएनजी प्लांट तयार करण्यात येत असून शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्लांटचा आकस्मिक दौरा केला आणि तेथील कामाबद्दल समाधान व्यक्त केलं। हा देशातील पहिलाच उपक्रम असून अशा उपक्रमांमुळे देशातील समस्या सुटण्यास मोठी मदत मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भांडेवाडी डंपिंग यार्ड येथे नागपूर महानगरपालिकेच्या एकात्मिक शहरी घनकचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी केली। यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। केंद्रातील कचरा प्रक्रिया व्यवस्थेचा आढावा घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध सुविधांची माहिती घेतली। यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की या प्रकल्पात दररोज नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे 1200 टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे। या प्रक्रियेतून दररोज सुमारे 28 टन गॅसचं उत्पादन होणार असून त्यासोबतच सेंद्रिय खताचीही निर्मिती केली जाईल। ड्राय हायड्रोजन तंत्रज्ञानाद्वारे कचऱ्याचे उपयुक्त संसाधनांमध्ये रूपांतर करणारा हा देशातील पहिलाच प्रकल्प असल्याचं त्यांनी सांगितलं। भविष्यात देशातील इतर भागांमध्येही या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। हा देशातला पहिला असा प्लांट आहे की जो विदाउट टिपिंग फी या ठिकाणी संपूर्णपणे खाजगी गुंतवणुकीतून करण्यात आलाय। जवळपास 300 कोटी रुपयाची गुंतवणूक ही या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आणि हे जे मॉडेल आहे हे इतकं चांगलं आहे की ज्याच्यातनं पुढच्या काळात कुठेही कचऱ्याचे ढीग आपल्याला दिसणार नाही आणि वेस्टला वेल्थमध्ये कन्वर्ट करून त्या माध्यमातून आपण जो काही आपलं पर्यावरण आहे त्या पर्यावरणाची हानी देखील मोठ्या प्रमाणात टाळणार आहोत। जे वर्षानुवर्ष हा सगळा जो पूर्व नागपूरचा भाग आहे की ज्या भागामध्ये आपण भांडेवाडी म्हटल्यानंतर कचऱ्याचे ढीग आणि वास अशा प्रकारचं जे समीकरण होतं हे पूर्णपणे संपत आहे आणि पुढच्या 3-4 महिन्यानंतर या ठिकाणी वासाचा प्रश्न देखील संपेल आणि जवळपास 6-8 महिन्यात वर्षभरात संपूर्ण ढीग संपून या ठिकाणी अगदी सगळी लँड रिक्लेम झालेली असेल। मला असं वाटतं की देशातला एक अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा प्लॅंट आज या ठिकाणी तयार झाला आहे।